महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचं आज निधन झालं आहे। पंढरीनाथ फडके हे गोल्डमॅन म्हणूनही प्रसिद्ध होते, तर अल्पशा आजाराने पंढरीनाथ फडके यांचं निधन झालेलं असून बैलगाडा शर्यतीसाठी कोर्ट आणि इतर शासकीय दरबारी फडके यांनी पुढाकार घेतला होता। त्यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत असोसिएशनची मोठी हानी झाली असून त्यांच्यावर आज त्यांच्या गावी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। अंत्यविधीवेळी शेकडो जण उपस्थित होते। आज या ठिकाणी महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष श्री पंढरीशेठ फडके यांचं अल्पशा आजाराने निधन झाले आहे। ईश्वर शक्तीपणे कोणाचे काही चालत नाही। आज त्यांना या ठिकाणी देवाज्ञा झालेली आहे। आज संपूर्ण या विभागातील परिसर त्यांच्या अंतिम यात्रेसाठी या ठिकाणी सहभागी झाले आहे। पंढरीशेठ फडके यांनी चिपले ग्रामपंचायतीमध्ये सुरुवातीला या ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम पाहिले। जवळजवळ 1995 पासून ते या विभागामध्ये काम करतात। सुरुवातीला सरपंच म्हणून काम केले, त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी यांनी या विभागामधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढवली होती। भरपूर मतांनी त्या निवडून आले होते। शेतकरी कामगार पक्षाचे एक तालुक्याचे वरिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्या विभागामध्ये काम करत होते। तसेच महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे ते अध्यक्ष होते। त्यांना सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आपल्या शर्यतींचा जो कार्यक्रम आहे त्याची खूप आवड होती आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव होतं। एक बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांचं नाव घेतलं जायचं। असे म्हणजे खूप म्हणजे अगदी समाजसेवक जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। पंढरीशेठ एक खूप मोठे समाजसेवक होते। आज आपण बघतो अनेक लोक पैसे कमवतात, परंतु त्यांना एक शिकवण होती की आपण जो पैसा कमवतो त्याच्यातला 10% हिस्सा हा समाजासाठी वापरायचा। त्याचे तंतोतंत त्यांनी वापर केले होते। मग तो दिंडीचा कार्यक्रम आमच्या विभागातून कोकण दिंडी जातो, त्या दिंडीचा कार्यक्रम असतो, त्या दिंडीच्या कार्यक्रमाला सुद्धा ते वर्षानुवर्षे पंक्ती घालत होते। त्याच्यानंतर कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो, धार्मिक कार्यक्रम असो, त्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाला त्यांचा महत्त्वाचा वाटा असायचा। खूप पैसे त्या ठिकाणी वर्गणी म्हणून त्या ठिकाणी द्यायचे। या विभागामध्ये कुठलाही गोरगरीब माणूस आला तर त्याला कधी रिकामी हाताने त्यांनी परत पाठवलेलं नाही। मी सुद्धा जवळजवळ 1995 पासून त्यांच्यासोबत काम करत आहे। आज खूप मोठा दुःखाचा डोंगर आमच्या विगर गावामध्ये फडके परिवारावरती। बैलगाडी आणि सोनं घालण्याची आवड कधीपासून? म्हणजे जवळजवळ खूप वर्षापासून, जवळजवळ 20-25 वर्षापासून मी बघतो त्यांना बैलगाडी शर्यत आणि सोनं याची खूप आवड होती। पहिल्यापासूनच म्हणजे त्यांना आवड होती। अशी कधी बाहेर गेलो एवढे मोठे 10-15 किलो सोनं घालून गेलो, कधी भीती वाटली? कधी नाही। ॲक्च्युली सुरुवातीपासूनच त्यांचं हे म्हणजे जे रूप होतं तेच म्हणजे डॅशिंग होतं ते, म्हणजे कधी गोल्डन मॅन म्हणून त्यावेळेस हो गोल्डन मॅन म्हणून पहिल्या सुरुवातीला कोणी नव्हते, पण पंढरीशेठ फडके सुरुवातीला गोल्डन मॅन म्हणून ओळखले जायचे। खूप सोनं ते घालायचे आणि त्यांना आवडत प्रकारची घटना होती। त्याच्यानंतर परिवारावर काय आघात तुम्हाला काय? हा आघात तर खूप मोठा झाला, कारण संपूर्ण परिवार म्हणजे त्यांचे मोठे चिरंजीव गुरुनाथ शेठ फडके असतील आणि त्यांचे छोटे चिरंजीव मंगेशेठ फडके यांच्यासोबत त्यांचे भाचे संतोष पाटील, जो करता परिवार होता तो सर्व त्यांच्यासोबत जेलमध्ये होता। अगदी पुरुष माणूस त्यांच्या घरामध्ये कोणीच नव्हता। आघात तर खूप मोठा झाला होता, परंतु त्या आघातामधून सुद्धा ते आता सावरले होते। पण एका फार मोठ्या त्या आता आजाराला बळी पडले, तर त्या आजारामुळे त्यांचा अचानक गेला असं मला वाटलं होतं इतक्या लवकर? हा इतक्या लवकर जातील असं वाटलं नाही मला। तर वाटतं अजून त्यांना 70 वर्ष पण नव्हती झाली, 65-66 वयाचं वय असेल त्यांचं, आणि खूप लवकर गेले। अजून 10-15 वर्ष ते आरामात म्हणजे जगू शकले। हो, पंढरीशेठ फडके जाण्याने खूप मोठी पोकळी या ठिकाणी तयार झालेली आहे, कारण ही पोकळी न भरून येण्यासारखी आहे आणि खूप मोठं दुःख आज आम्हाला या ठिकाणी झालेलं आहे पंढरीशेठ यांच्या जाण्याने। थँक्यू।